पावसाने झोडपून काढलेलं आहे. शेतातली पिकं तर गेलीच गेली, पण रान देखील करून गेलं. अशा या काळामध्ये आपण तुळजाभवानी ट्रस्टमधून काहीतरी प्रसाद मदत करावी ही मागणी केली आहे. यापूर्वी नांदेडला आणि सांगली, मिरज पाणी शिरलं होतं, त्या साड्या होत्या. आम्ही त्या लोकांना साड्या गट्टे बांधून ट्रकमधून पाठवून देत होतो. अशा पद्धतीनं काय मदत करता आली तर तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये असा असा भूकंप टाईप असं पूर कधी आलेला नव्हता. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. सर्वे करून तुळजाभवानी ट्रस्टमार्फत आपण मदत करावी ही आमची मागणी आहे. आणि लोक हे पंचनामे जे करू आहेत, हे पंचनामे शेतात पाय ठेवायला जागा नाही, जाऊ शकत नाही, चिखल आहे. आता आमचं नॅशनल शेत आता खाली उतरू शकत नाही. हे पंचनामे व्हायला 10 महिने लागते. कोणाला का पंचनामे लवकर होऊ शकत नाही. सरसकट ठीक आहे, पेरा आहे, तो पेरा तुमच्या अधिकाऱ्याकडून घ्या. माझा समजा एक 10 एकर सोयाबीन आहे, 5 एकर हे आहे ते आहे, तर तुम्हाला जे नियमन देता येईल सर्वे न करता ताबडतोब देणं द्यावं, अशा प्रकारची मागणी आम्ही शासनाकडं कलेक्टर केली आहे. शासनाने जुलै आणि ऑगस्टचा हेक्टरी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे. याकडे कसं पाहताय आपण? शासनाने हेक्टरी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे जुलै आणि ऑगस्टचं. याकडे कसं पाहताय? पुरेसे आहे काय? 8,500 आणि त्यात त्यांनी काय केलं 2 हेक्टर, बरोबर आहे. पण माझं 10 हेक्टर आहे, त्याला कसं काय करायचं? आणि 8,500 नाही, कमी आहे. 13.5 केलं, पण 2 हेक्टर तर केलं. 2 हेक्टर म्हणजे काय, किती? 5 एकर झालं. इकडे पंचनामे करण्यासाठी अधिकारी नाही आहेत आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध असताना उद्या शक्तीपीठची मोजणी होणार आहे. ती होईल, मार्ग होईल, त्याचा सर्वे होईल. आज ताबडतोबीनं जी शेतकऱ्याला गळफास लागलेली आहे. अनेक शेतकरी पाण्यात धाव फोडत आहेत, टी व्हीवर बघतायत, पेपरमध्ये वाचतायत. काय त्यांच्या मदतीकरता धावून दिलं पाहिजे शासनाने, ताबडतोब दिलं पाहिजे. आज सर्वे करणार म्हणजे कसं करणार तुम्ही? शेतात सर्वे करणार अधिकारी जाऊ शकत नाही. आता माझं शेत नॅशनल हायवेला आहे,